हे चांगलं आहे आणि पण हे करताना म्हणजे आता जसं प्रवास पुढे-पुढे जातो, माणसाला अपेक्षा वाढत जातात. हं, पण त्याच्यानंतर असा कुठला खास क्षण, की आपण कधी-कधी असं वाटतं, की यार योग्य करतोय का? किंवा हं, असा कुठला क्षण येतो, काहीतरी घटना घडते, हं, की मग हे कधी थांबलं किंवा थांबावसं वाटलं का? तर हं. काय गोष्टी घडल्या मधल्या काळात? थांबावसं वाटलं आणि मी थांबले पण. हं. 2013 मध्ये मी शो बंद करून टाकला. बरं. म्हणजे मला एकाकी असं वाटलं, की नाही मला बंद करायचे शो. कारण कसं झालेलं निर्माती मी स्वतः होते लावणी कार्यक्रमाची. अच्छा. आणि असं एक मोनोपोली असते ना, की कार्यक्रम घ्यायला पार्टीवाले लोकं जेव्हा येतात बालगंधर्वला शो ठरतात. हं. तर तिथे बऱ्याचदा असं व्हायचं, की मी जाऊन बसू शकत नव्हते तिथे. हो, हो. ती पार्टीवाले लोकं येतात त्यांना मग कार्यक्रम विकायचे. तर ते बरं. बरं दिसायचं नाही मला. हं, आता हं. हे सर्रास चालतं. जेंट्स असतात ते विकतात शो त्यांचे त्यांच्या प्रोडक्शनचे. पण ते कसं झालेलं होतं, की मी इतकी बुंगला होते ना, की इथे थोडंसं ते आग लागते म्हणतात ना, तसं झालेलं होतं. मग त्यांना असं वाटतं, ही मुलगी असून एवढं हं. प्रयोग घेते आणि माझे महिन्यातून म्हणजे सीझन जो असतो आता यात्रा हो, जाताना यात्रेचा 30 दिवसातून माझं रेकॉर्ड होतं. मी 48, 52 असे शो एका महिन्यात करायचे बुक करायची होती. आणि खूप शो व्हायचे माझे. हं. म्हणजे मी दुपारी एक शो केला, की परत रात्री, रात्री. रात्रीचा केलं. आम्ही 1 वाजता रात्री शो चालू केलेले बरं. आणि 3 आणि 4ला संपवलेत. म्हणजे लोकांचं असं होतं, की नाही, नाही आम्हाला ही तारीख करायची. तोच पण अहो कार्यक्रम. माझी तारीख गेली. तुम्ही रात्री 2ला येऊन शो चालू करा. बरोबर. आमच्या महिला थांबतील. पण तुम्ही करा शो. असे बरोबर. पण मी शो केलेत. पण त्याच्यानंतर ते इतकं पॉलिटिक्स वाढत गेलं ना आमच्यामध्ये, हं. खूप पॉलिटिक्स वाढत गेले. मग मी एकाकी निर्णय घेतला, की मला हे बंद करायचंय. माझं स्वतःचं प्रोडक्शन, माझी स्वतःची बस होती. स्वतःची व्हॅनिटी होती माझी व्हॅनिटी व्हॅन. हं, हं. मग मी एकाकी निर्णय घेतला, की म्हटलं मला बंद करायचा शो. मी बंद केले. म्हणजे मी टोटल बंद केले. माझे मोबाईल नंबर पण मी बंद करून टाकले होते, की एखादा मॅडम शो करा म्हणून फोन येईल म्हणून मी माझे फोनही बंद करून टाकले होते. त्याच्यानंतर मी आत्ता 9 वर्षानंतर परत कमबॅक केलं. बरं. मला असं वाटलं, की नाही एक कलाकार गप्प बसू गप्प शकत बसू शकत नाही. नाही. म्हणजे मी त्याच्यानंतर केलं फॅशन डिझायनिंग केलं मी 3 वर्ष. अच्छा. त्याच्यानंतर कॉस्मेटॉलॉजी केली मी व्ही-एल-सी-सीमध्ये. सगळं केलं, पण ते मला ना थोडंसं तो असं एक हे होतं, की बरोबर. नाही मला घरी नाही बसवत आहे. बरं, एक मन खातं आपलं, की अरे हो, माझं की काम काय आपल्याला मी मला असं करते काय? वाटायला हो, की आहे काहीतरी तर आपण करायला हरकत नाही आणि मग तुम्हाला ओळखत असेल तुम्ही सचिन भांगरे. हो. त्याचा मला एके दिवशी फोन आला. मला म्हटले, "काय तू बसली घरामध्ये, सलून कर, हे कर, ते कर. अगं काय करायला पाहिजे, तू काय करते?" आणि त्यांनी माझ्या डोक्यात ते एक सोडून दिला किडा, की हं. "तू कर." आणि बरं, मग मला म्हटलं, मी म्हटलं, "नाही रे, मला आता इच्छा परत करायची." तो म्हटला, "मी प्रोडक्शन चालू करतो, तू काम." बरं. मी करतो चालू, आपण पार्टनरशिपमध्ये करू. आणि मग आता 2022 ते नाही 22 पण नाही, 23-24 मध्ये मी चालू केलं परत शो करायला. हं, हं. मला थोडं असं वाटलं होतं, की 10 वर्षानंतर हे फील्ड एवढं बदललेलं आहे. हो. मी खूप दूर होते यापासून. इथे काय चाललंय मला काही कल्पना नव्हती 10 वर्षात. पण मी जेव्हा चालू करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा बघितलं, Instagram वगैरे मी काही सोशल मीडियावर नव्हते तोपर्यंत. हं. काही माझ्याकडे नव्हतं. सोशल मीडियावर काही नव्हते वापरत मी. आणि तेव्हा जेव्हा मी बघितलं हे जे काही चाललेलं आहे आत्ता. मी सचिनला फोन केला रात्री 2 वाजता. त्याला म्हणलं, "ऐक ना, मी तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तू तो बघ. हां. आता जर का हे करायला लागत असेल, तर आपण इथेच थांबूयात. बरोबर आहे. बंद करू म्हटलं आपण हा निर्णय घेतलेला मागे घेऊ. माझं छान चाललेलं आहे. काही नको करायला." मग त्याने ते बघितलं. तो म्हणतो, "अरे, मला पण माहीत नव्हतं हे असलं काही चालतं लावणीत." हां, म्हणजे हां. माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही करा, परफॉर्मन्सेस बरोबर. करा. काही प्रॉब्लेम नाही. जसं काळ बदलतो तसं सगळ्या गोष्टी बदलत जातात. बरोबर आहे. हं. की आता जसं पूर्वी सिनेमे होते. हं, हं, हं. मग सीडी झाल्या, हे झालं, ते झालं. ओ-टी-टी आलं, हं. वेब सीरीज आल्या. वाटलं तरी होतं का कधी असं? नाही बरोबर आहे. हां. आपण मोबाईल हातात घेऊन एक दिवसभराचा, रात्रभराचा एपिसोड बघू बघू शकतो. शकतो. हं. तेव्हा म्हणजे चित्रपट सुद्धा शनिवारी अर्धा आणि रविवारी अर्धा हां, तेवढाच, लागायचा तेवढाच. दूरदर्शनला. म्हणजे शनिवारी अर्धा पिक्चर बघायचा, तेवढाच. राहिलेला रविवारी बघायचा. पण इतकं हे जलद लाईफ झालेलं सगळ्यांचं, तर हं. वाटलं नव्हतं की इतकं हे बदल होईल. मग म्हटलं आता तो बदल झाला तर हा पण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आत्ता जो बदल झालेला आहे. फक्त माझं एवढं म्हणणं असतं की सो कॉल्ड तुम्ही लावणी कलाकार म्हणून घेऊ नका. हं, हं. एवढंच असतं, की तुम्ही बरोबर. परफॉर्मर म्हणून काम करा. हं, हं, हं. तुम्ही लावणी तशी बदनाम होऊ शकत नाही, कारण की तिला महाराजांच्या दरबारामध्ये राजाश्रय बरोबर. मिळालेली लावणी, लावणीच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पण तो लावणीच्या नावाखाली काही करू नका.